खरे तर मंचावर पाऊले असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. त्यांची पाऊले बांधावीत असेच माझे बाबा आहेत. माझे बाबा कसं काय मंडळी, मजेत ना? असायलाच पाहिजे. आणि ते मी थर्ड इयरला चला हवा युद्ध जास्त पाहिजे ना, त्याचा परिणाम आहे. सो ओके, सो वेलकम टू माय चॅनल वैष्णवीज जर्नी. उद्या जाणार आहे गावाला. मला असं वाटलं होतं की तिथे जाऊन सांगावं, बट म्हटलं तिथे मला वेळ भेटतोय नाही, कारण आम्ही जाणारच उद्या दुपारी, म्हणजे तिथे पोहोचणार दुपारी आणि तिथून लगेच कार्यक्रमाला जायचं आहे. तर कार्यक्रम कसला आणि काय ते सांगायचं आहे मला मुळात. तर माझ्या बाबांचा, म्हणजे माझ्या बाबांना 75 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार पण भेटलेला आहे. तर गावकऱ्यांनी मिळून त्यांच्यासाठी अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन व कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. तर आम्ही त्याच्यासाठी जाणार आहे. म्हणजे आम्ही काही नियोजन वगैरे काही केलं नाही, सगळं गावकऱ्यांनीच केलेलं आहे. आम्ही फक्त तिथे जाणार आहे उद्या. तर ऑफकोर्स सगळे आनंदित आहेत आणि बाबा तर स्पेशली खूप, म्हणजे घरीच बाबांचा ऑलरेडी सत्कार सुरू झाला आहे. आता तुम्हाला घरी गेल्यावर अजून कळेलच, जेव्हा मी मामाच्या घरी जाईल तेव्हा. सो आणि मला जेव्हा पण गावाला जायचं असतं ना, मी इतकी एक्सायटेड असते ना. खरंच मला खूप आवडतं गावाला, मज्जा येते खूप. आणि स्पेशली माझे आजी बाबा माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत ते माझ्यासाठी काय. तर तुम्हाला पण छान वाटेल आणि सो तुम्ही पण या कार्यक्रमात माझ्यासोबत जॉईन व्हा व्लॉग थ्रू. ओके, उद्या भेटूयात आपण. पंप आहे ना, तिथून जाऊयात खाली, तिथून मोर्चे तिथून निघूयात. गावाकडे पाऊस वाटतं. गाडीत बसल्यावर पहिलं झोपून घेतलं. आता गरम गरम चहा वडावा वगैरे एकदम फ्रेश. चला मंडळी, भेटूयात डायरेक्ट आता गावाला, ते पण मामाच्या घरी. बाबा हे बरोबर झालं, फिक्स. बरोबर झालं. पाहिजे होतं का? गणपती पण घे आणि हो सगळं करते. बाबांच्या समोर माझ्या मामाचं घर आहे. आम्ही तिघी, अनु येते, आम्ही तिघी जाणार आहे तोपर्यंत मामाकडे. तसंच चहा बिस्किट पण खाऊन येऊ. गणपतीला चाललोय तिथे आम्ही स्पेशली. आणि पुण्याला तर पाऊस नव्हता, इकडे बघा पाऊसच पाऊस आहे. पूर्ण सगळं ओलं आहे इकडे. अय्या, मला गावाला आला ना इतकं छान वाटतं ना, असं वाटतं इथंच थांबावं. पुण्याला असं आजूबाजूला पाहिलं कोणी बिल्डिंग्स. इकडे बघा सगळी ग्रीनरी. आहा, याच्यावर चाललेलं पाय नाही दुखत कशा. हे माझ्या आजीचं छोटंसं गार्डन. चला या मग. ए अनुष्का, पळ, पाऊस यायला लागलाय. चला. कुठे गेला, दिसतच नाही. मामी असेल ना घरात. तो पण आपण गणपतीची पूजा करू. अनुष्का यायचं, लाईट लावतात का? येस. थांब, सांगितलं मला. छान वाटतंय ना. अनु येतो. माझं ना आवनी आणि अनुष्का मध्ये ना खूप कन्फ्युजन होतं. तिकडे श्रद्धा आणि श्रुतीमध्ये माझं होतं, इथे अनु आणि आवनी. काय खरं नाही माझं. हे ह्याच्यासाठी का निकुंज ना. बघा आमची काय चालली आहे फजिती. पाऊस म्हणजे इतका पाऊस का बोलून फायदा नाहीये. ठीक आहे, एकच छत्री आहे. आवनी हुडी घाल ना तुझी त्यात. चल. This is my family.
इकडे पटकन ये. ए मावशी सेल्फी घे छान. तू घे तू घे. डोळे उघडे फॅमिली शूट इज गोइंग ऑन. चला मग आरतीला. मम्मी चला घ्या लवकर. चला 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 आरतीला. परिस्थिती खूप बेताची आहे आणि आम्ही तिघी चाललोय परत रेडी होऊन. इकडे पाऊसच इतका आणि खाली चिखल ना भयंकर. पूर्ण व्हाईट शूज खालून असे मातीने भरलेले आहेत सगळे. आजी आहे बघा तिथे कॅब. तिथे आता जायचंय गावामध्ये. हे आहे आमचं गाव. बघा आमच्या बाबांचं पोस्टर लावायचं चाललंय. बाबांचा सत्कार सोहळा इथे सुरू झालाय. फायनली पाऊस उघडलाय आणि 7चा टायमिंग होता कार्यक्रमाचा. तर 7:15 झालेत आता. होय हां ओके 7 झाले का. आता होईल कार्यक्रम सुरू. फोन दे ना फोटो काढायला. कोणाकडे चिंतन सोहळा या निमित्ताने व्यासपीठावर तसेच व्यासपीठासमोर आवर्जून उपस्थित सर्वच या गावचे पंचक्रोशीतील सन्माननीय ग्रामस्थ. मी प्रथमतः या निमित्ताने आपण सर्वच जण वेळात वेळ काढून आलात. मी आपले मनपूर्वक खरं तर जीवे शरदं शतं शतं तु मंगलम जन्मदिनम. निर्णय घेतला की गुरुजींना सदैव सोबत राहील अशी एक भेटवस्तू द्यायची आणि त्यातूनच आज गावच्या वतीने गुरुजींसाठी एक सुवर्णमुद्रा देखील आपण भेट म्हणून देणार आहोत. एकदा गुरुजींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. एक काय अशा हजारो सुवर्णमुद्रा जरी दिल्या तरी गुरुजींचे समाजातील मान्यवरांचे सहकार्य लाभल्याने त्यांनी शिक्षण स्टेजवरची गर्दी थोडस आपण कमी करूयात. पाऊले असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. त्यांची पावले बंधावीत असेच माझे बाबा आहेत. माझे बाबा ज्यांना शेळके गुरुजी या नावाने ओळखतात. एक अष्टपैलू सदा हसतमुख आणि सेवाभावी व्यक्तिमत्व. आज वयाची 75 वर्ष पूर्ण करत असताना देखील त्यांनी आपले समाजसेवेचे व्रत अखंडपणे सुरूच ठेवले आहेत. बाबांचं शिक्षण सांगायचं झालं तर डीएड आहे. खूप खडतर परिस्थितीतून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. आपल्या खांद्यावर खेळवले. तुम्हीच आम्हाला आयुष्य जगणे शिकवले. भाग्यवान आहोत आम्ही मुले ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले. धन्यवाद. कुठे चालत मला एकट्याने काय करावं लागतं असं कधीही झालं नाही. आणि पाठीमागची मग संपूर्ण जबाबदारी तिची. आणि या गोष्टीवर निश्चितच त्याच्यासाठी थँक्यू. सगळ्या समाजाबरोबर जो आदर्श पुरा त्याच्यात मला खूप आनंद आहे. अरे वा. त्यांच्या वतीने या ठिकाणी आमचे साक्षी बाबा आहेत पण आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायला वेळ म्हणजे जागाच नाही तिथे उभं राहायला. दिस इज टाइम फॉर अवर फॅमिली पिक्चर. येस किती मोठी फॅमिली आहे. आपल्याला विनंती असेल की आपण फोटो काढण्यासाठी समोर जायचे. ते रात्रीचं शूट करते ना म्हणून लाईट जरा थोडंसं मे बी ब्लर वगैरे दिसेल तुम्हाला. बट इट्स ओके. तुम्ही माझं बोलणं ऐकू शकता. तर कसा झाला मग कार्यक्रम. छान वाटला ना तुम्हाला पण पाहून. मला पण खूप छान वाटलं. तुम्ही पाहिलंच असेल कार्यक्रमात खूप माणसं होती आणि एकीकडे लोक मनोगत व्यक्त करत होते. एकीकडे स्टेजवर सत्कार चालू होता. म्हणजे लोक खाली नव्हते बसत. बाबांजवळ यायचं सत्कार वगैरे ते चालू होतं. आणि तुम्ही पाहिलं मी बाबांसाठी स्पीच केलं छान. मी स्वतः प्रिपेअर केलं होतं. हा आणि स्पेशल सांगायचं म्हणजे गावातील लोकांनी बाबांसाठी सुवर्ण मुद्रा म्हणजे सोन्याची अंगठी केली आहे. हे आमच्यासाठीच खरं सरप्राईज होतं. म्हणजे माझे बाबा फक्त आमचेच बाबा नाही आहेत, ते पूर्ण गावाचे बाबा आहेत. बाबांबद्दल तुम्ही आता म्हणजे थोडं स्पीचमध्ये वगैरे किंवा माझं ऐकलंच असेल.
सॅटर्डे संडे पण ते स्कॉलरशिपचे क्लासेस वगैरे घ्यायचे. म्हणजे त्यांनी त्यांचे तेवढा वेळ विद्यार्थ्यांना किंवा गावातील लोकांना दिलेला आहे, म्हणून आज लोकांनी त्यांच्यासाठी एवढा छान कार्यक्रम आयोजित केला. आणि आम्हाला पण खरंच खूप छान वाटलं खरं तर. आणि स्पेशल थिंग सांगायचं म्हणजे ते बाबांचा 75 वर्ष पूर्ण झाली. ते 75 दिवे गावकऱ्यांनीच बाबांसाठी बनवले होते 75 दिवे, ते पण कणकेचे. बापरे. आणि त्या दिव्यांनी बाबांना ओवाळलं असं. या किती छान. तुम्ही जेव्हा एखाद्याला रिस्पेक्ट देता, प्रेम देता, तेव्हा जर तुम्हाला रिटर्नमध्ये ते भेटतंच. आणि जेव्हा रिटर्नमध्ये भेटतं ना, खूप छान वाटतं स्वतःला पण आणि समोरच्याला पाहायला पण. माझे बाबा आणि माझ्या बाबांचे सगळे भाऊ शिक्षकच होते. आणि माझ्या मम्मीकडली फॅमिली पूर्ण टीचर फॅमिली आहे. माझे मामा मामी पण शिक्षक आहेत. सगळे चुलत मामा मामी वगैरे सगळे शिक्षकच आहेत. तर तुम्हाला थोडा माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडचा अंदाज आला असेल. मी खूप एन्जॉय केला आणि माझ्या फॅमिलीनी सगळ्यांनी खूप. कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.